डीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 31. राधे कृष्ण. 31व्या अध्यायात पुराण श्रवणाचे महत्त्व सांगितले आहे. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय श्री रामा. अनुपम्य तुझा महिमा, तव कृपाबळे माझे अनेमा. सिद्धी पावविले दातारा, मार्गे कवी थोर थोर झाले. त्यांनी अपार ग्रंथ केले, तू ते गीती आळवीत गेले. तू धावने केले तत्काळी, त्याची येथे न साजे उपमा. मी तव अधम माझी अधम, नाही क्रिया दान धर्म. नाही सुगम उपावठावा, वाचेसेही नाही मधुरता. किती आळवावे रघुनाथा, त्याही वरी दरिद्र अवस्था. सदा वाहे चिंता हळहळ, तेथे मी काळ कैसा क्रमावा. म्हणून उद्गार झाला जीवा, बुद्धिदाता तू राघवा. तुझे अभावा गम्य, हे माझी नवे सौ बुद्धी. कविता अवधी, ही तुझी सर्व सत्ता. वाचसी नाही मधुरता, परिसंपूर्णता तुबा केली. मागील कवीचे जे जे बोल, ते तव सुवासिक पुष्पे केवळ. तेथे माझी वाणी केवळ, दत्तू पुष्पे जानपा. समर्थे मौतिकांची लाखोली, तुझ लागी रामा अर्पिली. तेथे माझी हे बागवल्ली, तुलसी दल समर्पिले. आता कळ सध्या 31वा, तो कृपा बळेस तिथे न्यावा. संपूर्ण मल महात्म्याचा ठेवा, तुझ प्रति देवा पावावे दो. संपूर्ण व्रताचे जे फळ, माझे तव हे जे सकळ. तुझ प्रत्यर्थ अळुमाळ, पाऊ सकळ देवराया. आता परिसा हो सादर, श्रोते सज्ञान चतुर. संपूर्ण कथेला प्रसर, लक्ष्मीनारायण संवाद. संपूर्ण भरता एक मास, त्याची गंती 30 दिवस. म्हणून अध्याय हे 31 झाले असती निर्धारे. ह्या 31 मौक्तिकांच्या माळा, सभागी श्रुती घालाव्या गळा. भावे अर्चिजे घन सावळा, घाला गळा त्याचिया. किंवा हे 31 दीप उजाळा, भावार्थे घृत वाती घाला. अंतर्ज्योत पै पाजळा, तेने ओवाळा लक्ष्मी रवण. अथवा हे 31 कुंभ जाण श्रवण, जीवने भरी जे पूर्ण. भाव बळे तिचे होदान, तेने नारायण संतोषे. वादविवाद टाकून मुकवत करावे श्रवण, त्याची तुम्हा घडे मौन्य. तेने नारायण संतुष्टे पै. ऐसा संपूर्ण नेमा, अर्चिजे हो पुरुषोत्तमा. त्या योगे कर्मी कर्मा, मुक्त होती प्राणी पै. ऐसे हे 31 अध्याय पूर्ण. ग्रंथ झालाचे निर्माण, तुझ प्रति पाहू नारायण. हे वाक पुष्प चरणी अर्पिले. संपूर्ण ग्रंथ जरी न हो श्रवण, तरी शेवटीला अध्याय हा पूर्ण. श्रवण फल प्राप्ती जाण, समग्र कथन ग्रंथ गर्भी. म्हणून 31 अध्यायांची वेगळाली फळे, तयाची परिसेवू तुम्हा तैशेनी. एकाग्रमन असो द्या, मिळून समग्र ऋषींचा मेळा. सुताप्रती तयांनी प्रश्न केला, सुत त्या ते वदता झाला. लक्ष्मी नारायण संवाद, मलमासाची उत्पत्ती कथिता झाला निगुती. ब्राह्मण सेवा दान पद्धती, सांगून प्रथम अध्याय संपविला. द्वितीयाध्यायी गोसेवा वर्णन. कमलासनाचा गर्भहरण, केतकी आणि धेनू ते जाण. असत्य वदता पंचवदने शापिले. गोसेवा विशेष पाही निवेदिले. तृतीयाध्यायी पौलव्य, ऋषी ते छळिता वासवी. नवल पदवी एकली, वासवासहित तिने देव. शापाव्या ऋषी पुंगव, उदक घेता धेनू अंगी सर्व. देखता झाला ऋषी तो, मग उदक टाकीता झाला. विवेके क्रोध शांतविला, प्रसन्न होऊन देवता मेळा. ऋषी बैसविला विमानी. चतुर्थाध्यायी कथा बरवी, ब्राह्मण सेवा निवेदिली आगवी. उपरी दृष्टांती कथा लागवी, शूद्रे नेले पाही द्रव्याते. नृकराज झाला सरड, ब्रह्मशाप अति प्रचंड. तो कृष्ण दर्शने उधळला वितंड. पंचमध्यायी कथा ही 6वी माझी कथा. दान महिमा वर्णिला तत्वता, आणि दीपदान विप्र स्त्री करिता उद्धरला मार्जार. 7व्या माझी कथा बरवी, शांकली विप्र सामवेदी पाही. त्या ते भार्या उभयतांही, एकली अधोगती एकी उद्धारू. दीपदान करिता ज्येष्ठ कांता, दाकुटी सवत मरे विध्वंसिता. त्रयपुत्र नष्ट होऊन अधोगतिता, प्राप्त झाली तयेते. अष्टमध्यायी कथानक. उत्तर देशी नर्मदा तीरी एक, ज्योतिषी ब्राह्मण एक. अति कृपण धनवान तो, कांतेने उदक म्हणून पै दिधले. त्या योगे शेष प्रसन्न वदने बोले, संचित द्रव्य कांतेचे बोले. देऊन लादिले साधनाशी. दक्षिण देशी महिस्मृती नगरी, विप्रस्त्री वैधव्य वृद्धाचारी. ते व्रत करिता शूद्र नारी, तत्काळ उद्धरी पुण्योदके. 7 दिवसाचे स्नानोदक, ते करी अर्पिले देख. उद्धार गती तत्काळिक, वाराणसी देख जन्म झाला. काशीनाथ नावा विधान, उभयता वृद्धासहित विमान. 9व्या माझी हेची कथन, झाले संपूर्ण निर्धारे. 10वा माझी कथा पाही, अवंती नगरीचा ब्राह्मण दरिद्री. मौन व्रत करिताना होई उद्धार तयाचा. 11व्या माझी कथा अव्यग्र, पंचपर्वे सांगितली साचार. व्यतिपात, वैधृती, अमावस्या थोर, पौर्णिमा आणि द्वादशी. 12 माझी त्याची कथा, सांगितली पर्वाची कथा. पौर्णिमा अमावस्या तत्वता, महिमा निरुता वर्णिला. 13 माझी कथा, निवेदिली त्रिरात्रीची व्रता. 10मी एकादशी सहिता, द्वादशी महिमा वर्णिला. आणि अंबरीश नृपदाना, दुर्वाशी केली छळना. तत्काळ पावला नारायणा. 14वा जाण असे हा, श्रीरामे व्रत करिता द्वादशी. त्याची व्रते शतमुख रावणाशी, मुक्ती दिली तयाशी. 15व्याशी हे कथा, इंद्राची अप्सरा स्मित विलासिनी. दुर्वाशी शापिले तिये लागुनी, ते पिशाच्य होऊनी याज्ञवल्की मैत्रिणी. 16व्या माझी उद्धरेली, धर्मशर्मा स्वस्त्री अशी
प्रतिष्ठानता व्रत करी त्रिरात्री नेमस्ता पिशाची उद्रुन तत्वता 17व्यात हे कथा विद्यार्थी पाठारी जाण गर्ग नामे नगरी पूर्ण तेथील एक भृगु गोत्री ब्राह्मण कन्या जाण तयाची ती येथे वैधव्य प्राप्त होता व्रत प्रभावे अक्षयी सौभाग्यता नामे मंगळा गौरी तत्वता वाराणसी ये 18व्या माझी हे कथा आता 19वा तत्वता विप्रदास नामे शूद्र होता आचरे व्रता कांते सहित त्या ते उधरला राक्षस देऊनी त्रिदिनी पुण्यास आता 20व्या माझी विशेष कथानक परिशिजे सौराष्ट्र देशी प्रभास नगरी तेथील सोम शर्मा विप्र निर्धारी स्नानास जाता गंगातीरी पिशाच निर्धारी उद्धरीला सौराष्ट्र देशी अतिसुशीळ प्रभास क्षेत्र परम विशाळ तेथील ब्राह्मण पुण्यशीळ नामे जाण सोम शर्मा त्याने आचरता व्रतास स्नाना जाता उद्धरला राक्षस त्रिरात्री देऊनी व्रत पुण्यास 20वा निर्दोष जाणीजे विराट देशाची ठाई माहूर नामे नगरी पाही रेणुका दैवत तये ठाई अनुसया परमपतिव्रता तेथील एक शूद्र भावार्थी विप्रसेवा करतसे दिनराती पुष्ट भरतास तयाप्रती गंगा स्नानी उद्धर गती तो गेला ऐसे कथानक 21वा आता परिसा 22वा नाना दानाचा वेगळा ठेवा सांगितला आदरेसी तेथे महिस्फृती नगरी एक ब्राह्मण सदाचारी अग्निहोत्री तेथे नारायण राहून मंदिरी विपरीत पै केली तक्र विक्री तयाचा कुमर तत्काळ केला त्याचा उद्धार विप्रदुहिता होती जार तेही उद्धार पावली ऐसा कथानक बरवा 22वा पासून 24वा आता 25वा प्रेमभावा आदरेसी मासा माझी मलमास उत्तम स्वयवदला पुरुषोत्तम अरुंधती पार्वती संवाद परम अखंड सौभाग्य लादले वीर बाहू रूपाची कांता तिथे प्रबोधी प्रधान वनिता तेत्व व्रता ते हेळणा करिता शरीरी अवस्था भोगिली मग मन प्रधान कांतेशी कारागृही ठेविले नृपवरे तयाशी स्वप्न माझी येऊन ऋषिकेशी मुक्त तयाशी करविले इतका कथानक 26वा पुढे 27वा समान फळ व्रत प्रभागा कुशे माधव लक्ष्मी ते साधारण करिता व्रतास काही न लागता सायास ऐशा अधमी स्त्री पुरुषांस पावली निशेष मोक्षाते ऐसा कथानक सुशर्मा रूपवर कथितसे अंगिरा ऋषेश्वर 27व्या माझी प्रकार झाला साचारी तुका आता 28वी कथा पतिव्रता धर्म वदलासे तत्वता काश्मीर देशी धर्म शर्मा द्विज होता त्याची कांता पतिव्रता निस्तिमा तेथे पुत्र झाले 2 पाही ते उद्धरलेले निषादी लवलाही ऐसे तेथील पदवी आघवी 28वा माझी आणि जे व्रत उद्यापनाची सविस्तर कथित झाला शारंगधर 29व्या माझी समग्र हाची प्रकार सांगितला उद्यापना वाचून व्रत सिद्धी प्राप्त न हो कधी म्हणून उद्यापनाते आधी आचरा हो भावार्थे पुरुषोत्तमाची कृपा झाली दुःखे पांडवाची सरली विजयाची ती कथा भली 30व्यात कथिली असे आता कळस अध्याय 31वा तो भाव बळे परिसावा म्हणजे संपूर्ण ग्रंथ गर्भ ठेवा हाता चढे अनायसेची जरी नित्य न घडे पुराण श्रवण तरी शेवटील अध्याय पूर्ण एकी जे एकाग्र मन करून फळ संपूर्ण तोला हे ऐसे हे 31 कमळ पुष्पमाला सभागी श्रुती घाले जे गळा जोडून या कर कमळा प्राथितो सकळा बद्ध हस्ते एवं 31 अध्याय संपूर्ण ग्रंथ तुझ अर्पिला श्री रघुनाथा वत्ता आणि वद्विता सकळ सत्ता पै तुझी मी तव मतिमंद आळशी प्रपंच धंदा अहर्निशी नेनो काहीच साधनाशी दान धर्माशी नसे धन ऐसा मी दरिद्री अकंचन तुझी सेवा करून येणे जाणं या काळी कळेल तसे कृपादान करी रघुनंदना तुझी एक अवघ्या ग्रंथाची रचना बरी संपूर्ण झाली सागराचे तीरी तेथे पश्चिमेचे मोक्षपुरी असे राजधानी सांप्रत तेथे ग्रंथ पावलाचे तिथे नमोनिया श्री गुरु मोरेश्वरा ते त्याचे वरद हस्ते ग्रंथ सिद्धी ते पावला उमा नामे माझी माता साध्वी ते परमपती व्रता मनोहर नामे आमचा पिता तया उभयता वंदिलीसे जैसी शिव आणि भवानी तेवी उभयता मज लागुनी भाव धरून त्यांचे चरणी ग्रंथकथेनी संपविला शके 1772 साधारण नाम संवत्सरी पश्चिमेशी समुद्रपुरी ग्रंथ निर्धारी संपविला ग्रंथकर्ता नामाभिधान गोपीनाथ पाहती सर्वजन मनोहर सुत म्हणून अभंगी नाम तयाते गोपीनाथ तोची नारायण जो गो इंद्रियांचे करी पाळन तोची हृदयस्थ श्री भगवन ग्रंथ जाण बदला तोची म्हणून हा मास उत्तम नामा जाना पुरुषोत्तम एकादशी पर्व उत्तमोत्तम कृष्ण पक्ष निर्धारेशी सौम्यवर असे ते दिनी सौख्य ते सकळा लागुनी परमपर्व काळ हरिदिनी ग्रंथकथनी संपविला श्रोता आणि वक्ता याते श्रवण करता हे भावार्थे आरोग्य ऐश्वर्याते पुत्रपौत्राते तो पावे आधी व्याधी नाही दरिद्र मनेच्छापूर्वी रघुवीर ऐसा वदला सर्वेश्वर लक्ष्मी ते आदरेसी इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराण सोद्धार संमत मनोहर सुत विरचित 31 गोढा श्रीकृष्णार्पणमस्तु इति श्री मलमास महात्म्य संपूर्णम राधे कृष्ण।